नमस्कार मित्रांनो, नाशिकमध्ये चालू आहे जोरदार पाऊस। कालच मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की बाबा नाशिकला हाय अलर्ट सांगितला होता। म्हणजे आज 7 तारखेला ढगफुटी होण्याचा अंदाज ह्या ठिकाणी नाशिकमध्ये सांगितला होता, पण तसं काही झालं नाही। तो धोका टळला, पण तरी जोरदार पाऊस चालू आहे। सकाळपासून आज जोरदार पावसाच्या सरी बघू शकता तुम्ही कसं चालू आहे। बघा, वड्याला पाणी आलेलं आहे आणि जिकडे तिकडं पाणीच। बघू शकता तुम्ही सकाळपासून असाच पाऊस चालू आहे आणि जे काही संकट होतं ढगफुटीचं ते टळलेलं आहे। कारण हवामान खात्यानं जो अंदाज जो सांगितला होता की नाशिकला आजपर्यंतचा सगळ्यात मोठा पाऊस नाशिकला पडणार आहे म्हणून, त्र्यंबकेश्वर या साईडला ढगफुटी होण्याची शक्यता आहे आणि हाय अलर्ट दिलं होतं, पण ते संकट टळलेलं आहे आणि आता ते अहिल्यानगर या साईडकडे वळलेलं आहे। त्याच्यामुळं नाशिक हे संकटातून बाहेर पडलेलं आहे। पूर्ण तयारी नाशिक शासनानं म्हणजे नाशिक मध्ये करण्यात आली होती आणि पण तरी पण बघू शकता तुम्ही पाऊस कसा चालू आहे। सारखा पाऊस चालू आहे, सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे। आता ह्या वाड्याला एक थेंबसुद्धा नव्हता पाण्याचा, पण रात्रीपासून जो पाऊस पडला आहे त्याच्यामुळं पूर्ण भरून वाव राहिला। हा शेजारीच वडा आहे, नाला। जोरदार पाऊस चालू आहे, जोरदार। आणि शाळेला सुट्ट्या दिल्या होत्या, सगळे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती कारण पावसाचा अंदाज तेवढा सांगितला होता। त्याच्यामुळं जी काही रेग्युलर दररोजची जे दैनंदिन जे काही हालचाल आहे ती काही रस्त्यावर दिसत नाही। बघू शकता तुम्ही पाऊस।